पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी कोल्हापूर जिल्ह्यात मिशन झिरो ड्रग्ज अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगानं नशा करण्यासाठी महाविद्यालयीन तरुणांना मेफेंटरमाइन सल्फेट या इंजेक्शनची विक्री केली जात असल्याची माहिती पोलीस उपाधीक्षक समीर सिंह साळवे यांना मिळाली होती. या प्रतिबंधित इंजेक्शनचा साठा बाळगणाऱ्या संशयित आरोपी संग्राम पाटील याच्या लालनगर परिसरातील घराबाहेर पोलिसांनी पाळत ठेवली होती. त्याच्या घरातून सचिन सुनील मांडवकर हा बाहेर पडत असताना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली. त्याच्याकडं मेफेंटरमाइन सल्फेट या नशिल्या इंजेक्शनच्या 5 बॉटल्स मिळून आल्या. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ पाटील याच्या घरावर छापा टाकून त्याच्याकडून 18 बॉटल जप्त केल्या. संग्राम आणि सचिन या दोघांकडं अधिक चौकशी केली असता अभिषेक गोविंद भिसे याच्याकडंही या इंजेक्शनचा साठा असल्याचं उघड झालं. पोलिसांनी भिसे यांच्या घरी शोध घेतल्यानंतर इंजेक्शनच्या 29 बॉटल 60,000ची रोकड मिळून आली. पोलिसांनी संग्राम पाटील, सचिन पाटील आणि अभिषेक भिसे या तिघांना ताब्यात घेऊन गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय. या कारवाईत मेफेंटरमाइन सल्फेट इंजेक्शनच्या एकूण 52 बॉटल, रोख रक्कम आणि 3 मोबाईल संच, दुचाकी असा 2,36,000चा मुद्देमाल हस्तगत केलाय. संशयित आरोपींना न्यायालयासमोर हजर केला असता न्यायालयानं त्यांना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस उपाधीक्षक समीर सिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली गावभाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक पूनम माने, गुन्हे शोध पथकातील अनिल पाटील, सुनील पाटील, फिरोज बेग, अमर शिरढोणे, बाजीराव पवार, आदित्य दुंडगे, ताहिर शेख यांनी ही कारवाई केली आहे.